आजी व काय रे सोन्या, शाळेत नाही गेला का आज? नाही, मला सुट्टी होती आज. आजी, मला आई आली का? तू आई नाही? कोण तू आज ड्युटीवर नाही का? नाही, आज मला आईनं सुट्टी घेतली. मला आई घरीच आहे. म्हणून तो म्हटलं ती आली का, मग आई घरी नाही आता. नाही होती, नाही आली. आणि तो आईनं सुट्टी खाऊन घेते काऊन? अंग दुखून राहिलं का तिचं काही? बरं नाही का ते? काय हो माय, मी आली नाही आज तिकडे. आणि तू कोण नाही शाळेत गेला? बाई गेली शाळेत. तिथं दिसली मला सकाळून शाळेचे कपडे घालेल होती. हो, ते गेली शाळेत. मी नाही गेलो. मला मला ते पोटून राहिलं ना, 2-3 दिवस झाले. नेहमी नेहमी पोट बिघडून राहिलं. तर मग आई म्हणे की या टेस्ट करून घ्या. मग मला आज टेस्ट आहे, तुम्ही दवाखान्यात चाल ना. तर मग आईनं सुट्टी घेतली. आई मला दवाखान्यात नेते ना. ओ बाय, का रे? बरं वाटलंच नाही का तुले? सांग, आजही दुखून राहिलं का पोट? हा ना, आजही थोडं थोडं दुखूनच राहिलं आजी. संडा गेलं की नाही, तो पोतलीच संडास येते. बसलो होतं बरं, मग गोळ्या घेतल्या होत्या की नाही, तर बसलो होतं आणि अजून मी बिघडून राहिलो. 4-5 खेप झालं होतं. मग माझी आई काय म्हणे, मा बाबाले याच्या टेस्ट करतो म्हणे. आता बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल काही ना मले. शाळेत तर मी जातो, बाहेर खेळतो. तर आता पावसाळा आहे की नाही, तर पावसाळ्यात काही प्रॉब्लेम होतात, पोट बिघडतात. तर म्हणून आई म्हणे की आपल्याला नेतो म्हणे, याले अकोल्याच्या डॉक्टरला दाखवते. हा मामा येते तिकडून. माय बाई हो, अकोल्याला लिहून राहिले का? असं मामाच्या घरी चालला का? नाही, मामाच्या घरी नाही चाललो. मामाच्या घरी चाललो, दवाखान्यात चाललो. अकोल्यात गेल्यावर तुही माय का जाणार का आता ती? असं का, तो मामा येऊन राहिला का? कोणतं बाबा नाही का संग? बाबा गेला का ड्युटीवर? हा, माझ्या बाबा ड्युटीवर गेले. मा बाबानं सुट्टी नाही काढली, तर म्हणून मा आईनं मामाला बोलावलं. मग मामाला अकोल्यातलं सगळं माहित आहे ना. मामाले अकोल्याचे डॉक्टरही ओळखीचे आहेत, आणि अकोल्यातलं सगळं माहित आहे मामाले. म्हणून मग आईनं मामाला बोलावलं. असं का? असं का रे? हो का? काय रे, आजही आला का आमच्या घरी जेवायला? तो आईने चबी नाही ठेवली का? आणि तू शाळेत करून नाही गे? नाही नाही, म्हणजे तसं नाही. काकू लय चांगली आहे. मी कधीच या लेकरेला अंतर देत नाही मोठ्या बाईच्या. मी बीबीची लेकर म्हणूनच या लेकराची इकडे पाहतो ना आई. हा बाबू, तू जेवतो का? काय बाई, चांगलं होणं काही सोपं नाही. आता असं याचा कान पिरगळला असता आणि घरातून काढून दिलं असतं ना. हा, उठले सुटाले मागे खायले. आजी 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 करतात आणि अतिच बसतात मस्त. दोन्ही टाइम भात. जिची माय गेली ड्युटीवर पैसे कमवायली. पण आता मला गाडी घ्या लागते ना बुड्याजवळून. बुडी तर सांगून देते बुड्याले, मग ए रेणू ना, बालीच्या लेकरेल चांगलं होत नाही आणि आपल्या नाताईला असं करते. हे अतिच आहे. आता खाऊ घालाच लागेल. चांगलं होणं काही सोपं नाही. नाटक करणं नाही त्याच्यापेक्षा सोपं नाही बाई. कसे लोक चांगले राहत असतील काय सांगा. माझ्यानं नाटकही होत नाही. ओ मा सोना, जेव ना बाबू, तू जेव ना. जेव ना, स्वयंपाक करेल आहे. आ, काकू, कान नको पकडू. माझं सुस्त पोट दुखून राहिलं. कान पकडला का ना कसा रे? तुले जेव म्हणून राहिली. अहो, तू का जेवायला आला का वा? त्याचं तसंच पोट दुखून राहिलं. 8-10 दिवस झाले त्याचं दुखते बसते दुखते बसते. तर त्याची माय आज त्याला कोल्याला नेऊन राहिली दवाखान्यात. तो का जेवायला थोडी आला? त्याच्या मायले पाहायला आलता. बाबू, सोमा, चाल तिकडे अशीन बाहेर. होती तर नाही आली तुझी माय. असं का? अकोल्याले म्हणजे बाईसाहेब आल्या वाटते मायच्या घरी. संध्याकाळी दादाचा स्वयंपाक इकडेच आहे मग आमच्या. माय बाई, काय करू राहील ती उघडी? का होई बाई, बी जोर अशी इकडे तिकडे ली की आमची बुडी बरोबर काही काही करते न खाते. हा बरे नु. हा, काय म्हणता? अहो, म्हटलं काय करू राहिली तू? काय नाही, काय करू म्हटलं आई. यंदा लय मोठं पीक झालं पाहिजे आपल्या, की नाही? चांगला पावसाळा आहे बाई यावर्षी. चांगलं मिळालं पाहिजे, चांगला पावसाळा झाला पाहिजे आणि चांगलं पीक झालं पाहिजे, आहे की नाही? हो, पीक तर माझ्या दरवर्षीच व्हायला पाहिजे. यंदाच काऊन? नाही नाही, यंदा मला गाडी घ्या लागते ना मोठ्या बाई सारखी. मामाजीनं म्हटलं होतं, मोठ्या बाईला जशी गाडी घेऊन दिली तशीच तुले घेऊन देतो, पुढच्या पिकावर देतो. या वर्षीचं जे पीक की नाही, ते पिकावर मला गाडी पाहिजे. तशीच पाहिजे, मोठ्या बाईले दिली तशी. मग झालं नाही पाहिजे का चांगली? असं गेलंच नाही वाटते गाचं भूत अजून डोक्यातून. हो हो हो, मग काय तर पीक झालं पाहिजे ना. हो, म्हणूनच तू इतकी चांगली राहून राहिली. तू का मा वयखीची नाहीस?
सरड्यावानी बदलणारी बाई तू. तू कोणती चांगली आहे हो? मला आई म्हणतं आणि त्या बालीच्या लेकराला कशी माया लावतं कोळडी, मला काय समजत नाही. थांब ना, पाय बाला असं पान फिरवतो आम्ही, चांगला चुनाला पान पुसतो. गाडी पाहिजे तुला घेऊन, गाडी. हो मग काय माहिती आहे ना, म्हटलं तर ते देतातच तुला, का घेऊन देतात ते हाय ना. तुम्ही म्हणत राहा बरं, म्हणा मामाजीले याद देत राहा. ती गाडी घ्यायची ना बाई, तशीच मोठ्या बाईसारखी लाल रंगाची. वाट पाय, गाडी पाहिजे तिला, गाडी. का नेत का आज मग बाबूले? बाबू आलता मा घरी म्हणे, आई घरी नाही, कुठे तुले शोधतच आलता तो. अकोल्याला चाललो म्हणते दवाखान्यात. कोण होती दाखवून आपल्या बाबाले? नाही, अकोल्यालाच दाखवतो त्याला चांगल्या डॉक्टरले. मी दिनूली फोन केला आता, त्यानं सुट्टी काढली, तो म्हणे ये म्हणे. तर नेतो, कारण त्याचं 15 दिवस झाले, पाहिलं ना, 15-20 दिवस जास्त झाले. हे गोळ्या खाणं हे काही चांगलं नाही. ते एकदा चांगला डॉक्टर जो दाखवूनच देतो. नाही दाखव नाही का परी, कर ना दवाखाना करायसाठी. नाही मी म्हणलं जसं आपल्या दहीहंड्या ती चांगले डॉक्टर ना, ते आता झालं ना, दाखवलं ना सगळ्यांनी. तिथे दाखवते. पाहते कसं आहे, पोराला एवढं शाळाही पण राहिली आणि ते पोट बिघडलं की औषध घ्या, अँटीबायोटिक घ्या, ते काही चांगलं नसते. पाहते ना एकदा असं. बरं जाय मग. हा ड्युटीवर गेला वाटते. हो ते गेले ड्युटीवर, आणि मनी शाळेत जायला. मनी शाळेतून लक्ष ठेव जा तेवढं. हो मग मी आज तीच बसतो ना तो घरी. हो मी आली शाळेतून की स्वयंपाक झाला का तुला? हो मला स्वयंपाक गिपाक सगळं झालं. मोनीचा स्वयंपाकही आहे, बाबाचंही आहे, आणि रात्रीसाठी मी आता दोघं बापलेले पुरेही करून ठेवले आहेत. आता दुपारी पोळी जेवायला लाव जा, आणि रात्री पुऱ्या दे जा. का दे बरं आजचं केलं? मी का करत नव्हती का? नाही तुम्ही करत होत्या, पण मग ते तू माहित आहे ना की ते नाकमुष्टी हाणते, आणि कोणाच्या हातचं नाकमुष्टी हाणून खाल्लेलं मा घराला काही पचतही नाही. त्यापेक्षा आपलं आपण करून ठेवा, आपल्याला आपलं भारी आहे. तिच्याच घरी जेवलं होतं मापोर, त्यापासूनच तिनंच टोकलं मापोराचं, तच बिघडलं. भोगते ते मालेक राहिले, खाणं पचू देत नाही. कशी व काही बोलत लेकरायचं काय नाही. बाबा म्हटलं आते बाई सांगून राहिली, तुम्हाला लेकरेले काही खाऊ घालायचं असलंही ना, तर मा घरी करत जात जा, आणि मा लेकरेले खाऊ घालत जा. तिच्याकडून काहीच नाही मा लेकरेले खाऊ घालायचं. तिचं मन अजिबातही चांगलं नाहीये, आणि अशा हलकट मना व्यक्तीच्या घरी कधी खाऊ नाही. मा लेकराचं तापासूनच दुखून राहिलं. तुम्हाला लयच काही नाताईले खाऊ घाला वाटलं तर मा घरी करत जा आणि खाऊ घालत जा, पण तती नाही खाऊ घालायचं सांगितलं मला लेकराले. अजिबात काकूच्या घरी जेवायचं नाही म्हटलं. मग पोराले फिल्टरचं पाणी नाही दिलं तिनं, त्या कुठलं पाणी दिलं सांगितलं मला सोम्यानं. ते पाणीच बादलं अशीन मग मा पोराले, म्हणून त्याचं पोट दुखून राहिलं. एवढं पाण्यानं लवकर पोट बिघडते ना. आता रेणूनं जर एक प्याला फिल्टरचं दिलं असतं मा पोराले, तर काय लय बिल आलं असतं तिले का? तिच्या घरचं फिल्टरचं पाणी संपलं असतं. नाही दिलं असतं ते बॉटलाच्या बॉटला भरून. माझ्या घरी फिल्टर आहे ना आता. माझं लेकरू आहे, आलं तर ती पाणी प्यायले, जेवलं मग पाणी दिलं तर तिनं कोठीतलं दिलं नाही ना. मला सोम्यानं सांगितलं म्हटलं तर काकून मला कोठीतलं पाणी दिलं म्हणे. तुमचं काय लक्ष होतं? आणि ते पाणीच बादलं असेल मग पोराले, नाही तर तिच्या घरचं ते कुठलं अन्नही बादलं असेल. असं हलकट लोकांच्या घरचं नाही खाऊ नये, पाणी पिऊ नये. आता मग पोरायले कधीच नाही द्यायच्या घरचं. मी सांगितलं, मग दोन्ही लेकरं सांगितलं उपाशी राहायचं म्हटलं मी जर घरी नसते तर, पण काकूच्या घरी जेवायचं नाही. म्हणून मी संध्याकाळचा स्वयंपाक करून ठेवला. मला उशीर झाला काय तर मग मी सकाळीची चालली, आणि झाला दवाखाना लवकर तर मी संध्याकाळचीच एका परी. पण नाही आली तरी मुनीच्या बाबाचाही स्वयंपाक करेल आणि मुनीचाही करेल आहे. सकाळी तर बरं मी येतोच. अहो मग आता सकाळून येशील तर म्हणलं मुनी शाळेत सकाळून तर तिचा डबा दिन ना करून. तू आता डबा नेणार नाही का? ड्युटीवर जाईन काय आता तू? का निरा का 5 वाजताच येतो का घरी? अति येऊन करायचं माघारी. भाजी आहेत आणि कणिक सगळं माझ घरचं घ्यायचं, माझ घरी करायचं. जर मला उशीर झाला तर, नाही तर मी लवकर येण्याचा प्रयत्न करतो. तसं तर मी आज रात्री तर थांबतच नाही. उद्या मलाच कुठे सुट्टी आहे, आजची काढली मी. पण जर नाहीच झाला तर उशिरा दवाखान्याचं काम आहे, तर म्हटलं माझ्याच घरी करायचं. तिच्या घरी करायचंही नाही, आणि तो मला करायला काही खायला द्यायचंही नाही. दिनू कुठे गेला व मग घाई ते बालताईचा फोन आला तिकडे ले. हा पिसात गेला गा? कोणत्या पिसात हाय होतो? पगार पाणी कसं का हाय त्या घरात? खर्च पाण्याचे पैसे देते का निरा माझा व्हायच्याच भरावर का? आणले जमा करून राहिले दोघं ना. त्या लायण्याचं लगन राहिलं अजून. त्या लायण्याचं लगन होऊ द्या आणि मग जमा करू जा.
नाही तर सबन नोकरीचा पैसा जमा करसान आणि घर खर्चाले हायच माझं वय बुवा. लायनाचं लग्न होऊ द्या, लायना लग्न राहिलं अजून. बाई आजी काही पैसे जमा गिमी करून राहिला तुमचा नातू. आम्ही काय असं शाकता नाही लोकाईवानी. सगळे पैसे देते बाबाले घर खर्चाले का म्हणजे काय असं काही वेगळं थोडीच आहे. बाबाचा पैसा आहे आमचा पैसा काय एकच आहे ना. एकच आहे बराबर आहे. पण म्हणलं नाही तर नोकरीचा पैसा पगाराचा पैसा मस्त न्यारा न्यारा ठेवून बँकेत जमा करसान आणि मग खटल्यातून वालं झालं की लागे तुमचा पैसा जा राहीन आणि त्या लाईनेले काही राहणार नाही. मग आता खटल्यातच राहू दो समजो. हो खटल्यातच आहे. का मी वेगळा पैसा गिसा नाही जमा करून राहिलो ना माय बाई. आजी लाईन्याचं लग्न झाल्यावरच यार हो आम्ही होणारही नाही. मी तर होते नाही मा सासूले घेऊनच राहतो. असं का मापुरीले घेऊन राहतो का. राय हो साजरं मापुरीले साजरं वागो. लय आयुष्यभर मापुरीनं लय मेहनत केली मापुरीनं. मापुरीले म्हातारपण साजरं वागू जो. हो ना वागवतो ना. तुमच्या पोरीला साजरं सांगवतो मी. तुमची पोरगी तर माझ्या नावाचे बनाना करते. आजी अजून काय म्हणत मला सासू तर ती तुमच्याजवळ काय सांगत अजून. कुठे वा सासूची माई भेटच काल झाली माय बाई. हे भगवान उठाले मुझे. आजी तुमची पोरगी शांताबाई काय म्हणे मैसू मले म्हणे ना ऐदी आहे म्हणे ना असं म्हणे ना. मला एवढं समजतं का तू. सासूचं नाव घेत वाटते काय तुले जरा शिक. सांगतो सासूले की तुझं नाव घेत म्हणून तू. नाही ना तुम्हाला आठवण यासाठी म्हटलं ना आजी. तुम्हाला आठवण यासाठी म्हटलं. आजी काय सांगत अजून मला आमची आई सांगा ना मला विषयी. सांग मला कानात सांगा. मी कोणाला सांगत नाही. काय सांगितलं बरोबर सांगा ना. अव बैरी आहेस का मग माय बाई. वदर काय निराणी नाही काय कोंबड्याचं जे करून ठेवलं काय. समजलं. आजी तुम्ही मला सांगत नाही बरोबर ना. मला घराने केले ना भासून होता ती येऊन. सांगितली तर खरी तुला एवढे मोठे घराने. कैलं जाऊ दे आजी तुम्ही मला मजाक घेताय ना. तुम्हाला सगळं आठवून राहिलं. सगळं आठवून राहिलं की नाही मला मजाक घेताय ना. साजरी हुशार आहे स्व. दिन्याची बायको हुशार आहे बाई. दिन्यानं लय नशीब काढलं. हुशार बायको भेटली. अशीच राय साजरी. का मग सकून दिन्या कुठे गेला म्हणलं एवढा घाई गेला दिन्या बाहेर. म्हणजे हे म्हटलं बालिताईचा फोन आला होता तर ते गेले. दिनू म्हणजे माझ्या श्यामचे पप्पा आमचे हो. थोड्या वेळानं आजी तुम्हाला आठवती मी म्हटलं. दिन्या गेला बाहेर फिरायले. ती शांताबाई गेली पुढे गेली काय सांगा. आता येतात शांताराम भाऊ जेवेले. चालली मी स्वयंपाक करतो ना. शांताराम भाऊ येतील ना जेवेले. शांताबाई तर गेल्या हिंडायला कुठे गेल्या तो.